पर्यंत जो आपला दिनक्रम आहे त्या दिनक्रमामध्ये आपल्याला त्या चांगल्या सवयी कशा असायला पाहिजे त्याबद्दलची माहिती असणं फार गरजेचं आहे. सकाळी उठणं, दात घासणं, आंघोळ करणं या आपल्या शारीरिक सवयी आहेत, त्या चांगल्या सवयी आहेत. आपलं जर शरीर निरोगी राहिले तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा रोग होणार नाही. पण नुसतंच का शरीर स्वच्छ राहिलं तर चालेल का? नुसतं शरीर स्वच्छ राहिलं चालेल का? नाही. तर मग आपलं घर, आपली शाळा, आपला परिसर काही स्वच्छ पाहिजे ना. मग आपल्या घरामध्ये जर घाण असेल, कचरा असेल, त्याच्यानेही रोगराई पसरू शकते. मग त्यासाठी काय करायला पाहिजे आपण? तर आपल्या परिसराची, आपल्या घराची, आपल्या शाळेची स्वच्छता राखणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही परिसर, घर आणि शाळा स्वच्छ ठेवली आणि आपण आपलं स्वतःचं शरीर स्वच्छ ठेवलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही. त्यासाठी काही हॅबिट्स असतात, काही चांगल्या सवयी असतात. उदाहरणार्थ गरम पाणी रोज उकळून म्हणजे पाणी उकळून प्यावं, गरम पाणी प्यावं, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा साथीचा आजार होणार नाही. त्याचप्रमाणे ओला कचरा, सुका कचरा आपण सगळे एकत्रच करतो. काही कचऱ्याचं विघटन होत असते, म्हणून ओला कचरा, सुका कचरा हा वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये बादलीमध्ये ठेवायचा असतो आणि तो तसा डिस्ट्रीब्यूट करायचा असतो. त्यासाठी आपले जेवढे सफाई कामगार जे आहेत किंवा सॅनिटरी डिपार्टमेंट आहे तो आपल्यासाठी सगळ्या बाबतीत सहकार्यशील आहे. तर त्यासाठी आपणही त्यांच्या जोडीला अशा पद्धतीनं जो 1 जुलै ते 31 जुलै पर्यंत जो अभियान आहे तो यशस्वी करण्यासाठी हातभार लावायचा आहे. आणि या ठिकाणी हे सर्व मंडळी जे आलेले आहेत, अधिकारी वर्ग आलेले आहेत, कामगार आलेले आहेत, शाळेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. आणि जो उपक्रम त्यांनी चालू केलेला आहे तो सतत चालू राहू दे आणि सफाईचं महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचू दे. त्यासाठी आपण रॅलीही काढणार आहोत, पण त्या आता नाही, नेक्स्ट वीकमध्ये आपण रॅली काढणार आहोत आणि पालकांचे सुद्धा प्रबोधन करणार आहोत.